आवाज येतोय का चेक कर श्रेया. बाकी कोणाला दिसत असेल तर थम्स अप, जस्ट गिव अस अ थम्स अप पीपल हु आर वॉचिंग अस लाईव्ह. Okay, perfect. So welcome everybody here and online also. And we have been doing this session called In Conversation for Conservation for a specific reason. So all of you, many of you know what Recharkha does. We are into upcycling plastic waste, working on waste management, doing multiple things, of course, like livelihoods for rural areas, reviving the charkha handloom handicrafts. But apart from that, there are so many other aspects of conservation which I also very deeply connect with. And being in this field for over 10 years, there are so many beautiful people whom I've been coming in contact with. And so I decided that we'll start this series called In Conversation for Conservation and invite like-minded people to come and speak about their activities of conservation. Okay, so last time we had Vivek Mahajan, who is into crafts and craft conservation, so he was here. Before that we had Anantu from Tula, who works for organic cotton and fabric. We had Sri Sunil Limay with us also, so he was also part of one of the conservation series from the government's perspective, and we'll have him again very soon again. And today we have a very special guest with us. She is Mrs. Naina Nargolkar, and we decided to have this talk in Marathi because it's easy to converse, because then we can speak as friends and not have a formal conversation. So if anybody has any questions later on, you can always ask them in English and we'll speak in English also, but the main conversation will happen in Marathi. Okay, yeah. चालेल. सो नैना काकू, मी तुम्हाला काकूच म्हणते. तर आम्ही सुरू करतो, आपण हे सुरू करूयात. तर सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. पहिले तुला धन्यवाद देते की तू मला या तुझ्या ह्याच्यामध्ये बोलून लोकांसमोर कुठेतरी बोलायला चान्स दिला, त्याबद्दल मी तुझी खूप खूप थँक्यू. आर प्लेजर. आणि माझी सगळ्यात पहिली ओळख काकूंची झाली होती जेव्हा मी पण फ्रायडे कट्टालाच आले होते, आणि तेव्हा तुम्ही सगळ्या इंट्रोडक्शन दिलं होतं अमोल, पण तुम्ही पण की सिपना काय करतं. आणि मग त्याच्या जस्ट थोडे दिवसांनंतर मी सुनील सरांकडनं त्यांच्याकडे बुक होतं तुमचं, तर ते त्यांनी शेअर केलं. मग मी ते वाचलं आणि एकदम भारावून गेले, आणि मी सगळ्यात आधी आईला दाखवलं, म्हणलं मम्मा बघ त्या काय काय करतात. तर आपण पण असं काहीतरी करावं. आणि आम्ही पण भोरला एक जागा घेतली आहे, तिथे झाडं लावलेली आहेत. सो बरंच काय काय तिथे करण्याचा प्लॅन आहे. आणि त्याच दरम्यान आम्हाला इव्हन एक आमच्या टीमला कुठेतरी आउटिंगला न्यायचं होतं. तर मग सगळ्यात बेस्ट जागा माझ्या डोक्यात आली की आपण सिपनाला जाऊ. म्हणून मग मी अमोलची कॉन्टॅक्ट केला आणि मग आम्ही गेलो, आणि खूप सुंदर आमचा तो दिवस तिथे गेला. आणि मग तेव्हापासून मी ठरवलं होतं की आपण हे सगळ्यांबरोबर शेअर करूया, सो दॅट लोकांना पण एक नवीन जागा मिळेल बघायला, शिकायला आणि कनेक्ट व्हायला. ओके ओके कूल. सो आपण सगळ्यात पहिल्यांदा सिपना हे नाव आहे, हे एक ह्युमन मेड जंगल आहे. मी त्याला मुद्दाम मॅन मेड जंगल नाही म्हणणार, बिकॉज इट इज मॅन मेड, वुमन मेड, चिल्ड्रन मेड असं ते जंगल आहे. त्यामुळे ह्युमन मेड जंगल सिपना. आणि आपण तुम्ही प्लीज आम्हाला सांगा की याची सुरुवात कशी झाली. या सिपना जंगलची सुरुवात माझ्या मिस्टरांनी सुरुवात केली, की ज्यांना फिरायची आवड होती, जंगलामधनं जायचे, तिथल्या वाईल्ड लाईफचे फोटो काढणं किंवा लोकांशी कनेक्टेड, खूप लोकांशी कनेक्टेड होते. आणि त्या जंगलाला म्हणजे आम्ही मुलांना घेऊन सुद्धा जात होतो, की एक थोडं जंगल म्हणजे काय, तिथे काय आहे, निसर्ग काय किंवा वाईल्ड लाईफ काय आहे, याची ओळख आम्ही लहानपणापासून मुलांना पण देत आलो. आणि अशा या जंगलामध्ये फिरता फिरता त्यांना असं वाटायला लागलं की आपण प्रत्येकजण काही त्या जंगलामध्ये फिरू शकत नाही. तर अशा वेळेला कुठेतरी एक छोटंसं असं आपण मॉडेल जर तयार केलं की जे इथल्या लोकांना की इथल्या मुलांना, शाळेच्या मुलांना कुठेतरी त्याची माहिती होईल, ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली. आणि त्यांनी जसजसं कारखान्याच्या बरोबर त्यांनी थोड्या थोड्या जागा घेत त्यांची जी कल्पना होती ती प्रत्यक्षात आणायला त्यांनी सुरुवात केली. आणि मग अशी झाडं लावायला सुरुवात केली. आणि मग पुढे पुढे ते जंगल खूप 22 एकरमध्ये कसं झालं ते हळूहळू आपल्याला कळेलच, की हिचा प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपल्याला कल्पना येईल की सिपना जंगल कसं उभं राहिलं.
आणि सिपना जंगल आतापर्यंत ते कशा प्रकारे मेंटेन होते याची कल्पना आपल्याला आता थोडक्यात येईलच. येस. आणि तुमची मला म्हणजे मी तुमच्या पुस्तकात पण वाचलं आहे, पण तुम्ही ह्याला कशा जोडला गेलात? आणि ऑब्व्हियसली तुम्ही जोडलेल्या होतातच, पण हे फुल टाइम तुम्ही कधी चालू केलं? ऍक्च्युली गोष्ट बघायला गेलं तर मी नारगोळकरांबरोबर जेव्हा जेव्हा हिंडत होते, मला काही असं खूप आवड होती किंवा नॉलेज होतं असं काही नव्हतं. पण जेव्हा फिरता फिरता कुठेतरी आपल्याला असं वाटतं की ही फुलझाडं, पण नुसती फुलझाडं काय उपयोगी, मग निसर्गामध्ये काय काय असतो याची कुठेतरी ओळख आपल्याला व्हावी, हे त्यांच्याबरोबर फिरताना मला त्याची जाणीव झाली. आणि त्याच्यातनं थोडी थोडी आवड निर्माण झाली आणि जात होती मी त्यांच्याबरोबर, पण मी फक्त मागे उभी राहून फक्त त्यांच्याबरोबर त्यांना मदत करत होते. म्हणजे प्रत्यक्षात हे जंगल उभारण्याच्या सर्व गोष्टी त्यांच्या मार्फत त्यांनी केलेल्या आहेत. आणि त्यांची जी कल्पना होती ती स्वप्न, ते त्यांनी उभं केलेले स्वप्न आहे. पण आता तुला माहितीच आहे पुढे काय घडलं ते सांगितलं जाईलच आता. हो हो. तर तुम्ही थोडंसं बॅकग्राऊंड दिलं तरी चालेल आणि थोडा लोकांना. तेव्हा या म्हणजे मिस्टर नारगोळकरांनी जेव्हा सुरुवात केली तर अनेक फॉरेस्टच्या ऑफिसर, आता सुनील लिमे जसे आहेत तसे अनेक फॉरेस्टच्या ऑफिसरची त्यांची ओळख झाली. आणि बोलण्याची न्याय किंवा फिरण्याचं आनंद तो त्यांच्यामध्ये होता किंवा फोटोग्राफी करण्याची जी आवड होती त्याच्यातनं महाराष्ट्राच्या बाहेरची आम्ही अशी जंगलं बघत बघत आलो होतो की या सगळ्यातनं जेव्हा ही कल्पना उभी करण्याचं हे झालं तेव्हा आम्ही यांनी कारखाना तर उभा केलेलाच होता, तिथे व्यवस्थित तो सगळा मॅनेज करत होते. पण अशा वेळेला गळ्यामध्ये कॅमेरा अडकून ते बाहेर हिंडायचे आणि हिंडता हिंडता पुण्यातला गोरे खुर्द त्या गावापर्यंत ते पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की इथे लोक जागा बरीच दिसते आहे, तर सहज चौकशी केली की जागा कोणाला द्यायची आहे का. थोड्याफार लोकांना अशी वाटत होतं की आपली जागा विकावी, शेती करण्यापेक्षा पैसे मिळालेले बरे, अशा हेतूनही त्यांनी ती जागा विकायला सुरुवात केली. आणि थोडी थोडी करत करत 89 पासून 2004 पर्यंत आम्ही जवळजवळ 32 एकर जागा नारगोळकरांनी ती खरेदी केली. आणि आपण म्हणतो ना की म्हणजे एखादा माणूस झपाटलेला असतो की ते करायचं म्हणजे तो लोक वेळाही म्हणत असतील त्याला, पण ते इतके झपाटलेले होते की आता आपल्याला हे उभंच करायचं, इथे काहीतरी करायचं. अशाने ते जंगलात हिंडताना मग त्यांना कोणी झाडं द्यायचे, कोणी बिया द्यायचे, स्वतः कलेक्शन करायचे. असं करत करत अनेक म्हणजे कुठे ओरिसा, मेळघाट, कुठे आसाम, कुठे जिथे जातील तिथनं जी झाडं त्यांनी आणली तिथलं क्लायमेट जे त्या क्लायमेट प्रमाणे त्यांनी ती जोपासायला सुरुवात केली. आणि 2004 पर्यंत 22 एकर मधलं जे जंगल उभं राहिलं ते इतकं दाट जंगल त्यांनी उभं केलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 400 ते 500 व्हरायटीज होत्या. आणि त्याचे अर्थात नंतर नंतर रोपं तयार झाली, कुठेतरी हे झालं, अशी वाढत वाढत गेली आणि खूप मोठं हे झालं, जंगल तयार झालं. हे जंगल जेव्हा तयार व्हायला लागलं तर आजूबाजूच्या लोकांना म्हणजे हे वाटायला लागलं की हा माणूस, लोक काय करायचे, जमिनी घेऊन विकून त्याच्यावर बिल्डिंग उभ्या करायचे. पण हा माणूस सिमेंटचं जंगल न उभं करतात साधी झाडं लावून आपलं हे करतोय. म्हणजे हा प्रत्यक्षात वेडाबिडा आहे की अशी कल्पना सुद्धा त्यांच्या डोक्यात आली असे लोकांच्या. पण प्रत्येक जण डोक्यावर जायचे की हा माणूस करतोय काय. पण ज्या वेळेला हे जंगल तयार झालं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या हॉबीज होत्या, कुठे पक्षी यावेत म्हणून पक्ष्यांसाठी कुठेतरी छोटंसं तळं, कुठेतरी त्यांनी घरटी बांधावीत म्हणून त्यांच्यासाठी धान्य, असं वेगवेगळ्या झाडांच्या काही काही अंतरावर त्यांनी ते सगळं तयार ठेवलं होतं की जेणेकरून इथे एखादा पक्षी येऊन तो त्याच झाडावर तिथे आपलं घर बांधेल. या हेतूने त्यांनी जी झाडं वाढली ती सुरुवात तर त्यांनी खूपच केली. आणि अशा प्रकारे वेगवेगळे झाडं, लोकांना असं वाटलं की हे जी झाडं लावतात त्याला काही असं हे नाही की कोणी आम्हाला म्हणाले इथे तुम्ही गुलाबाची लावा, इथे आंब्याची लावा, इथे आयुर्वेदिक लावा, इथे, पण ते जंगलच होतं. म्हणजे त्यांचं म्हणणं की जंगल हे कसंही उभं राहतो. म्हणजे एखाद्या जंगलामध्ये एखाद्या झाडाची फांदी पडली तर आम्ही ती उचलत नव्हतो, कारण ती तिथेच पडलेली जास्त शोभेल. म्हणजे जर तुम्ही रस्ता केला कॉन्क्रीटचा तर त्या जंगलाला अर्थ नाही का. तर असं जे जंगल त्यांनी उभं केलं की तिथे येणारी फळं, त्यांच्या राज्यामध्ये सुद्धा प्रत्येक फळ जे पडत होतं ते आम्ही घरी नेत नव्हतो, पण तिथल्या पक्ष्यांना तिथल्याच हेनामध्ये किंवा त्याच्या ज्या बिया पडतील त्याची रोपं तयार होतील, हा त्यांचा उद्देश होता. आणि असं करता करता त्यांनी जे जंगल केलं आणि ज्या वेळेला हे जंगल पूर्ण तयार झालं त्यावेळी त्यांनी लोकांनी खूप जणांनी विचारलं की तुम्ही केलंय काय, आम्हाला बघायचं आहे. आणि त्याच सुमारास
2004च्या 15 ऑगस्टच्या पेपरमध्ये मिस्टर नारगोळकरांवर अर्ध पान एक मोठं आर्टिकल आलं होतं, जंगल वेड्या माणसाची कहाणी म्हणून. आणि जेव्हा हे आर्टिकल लोकांनी वाचलं ना, तर आमच्याकडे त्या दिवसभरात 500च्या वरती फोन आले की जंगल आम्हाला बघायचंय. ते जंगल तुम्ही तयार कसं केलं किंवा तुम्ही काय केलंय, आणि प्रत्येक झाड लावताना त्यांची मेहनत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही काही केलेली नसेल, त्यांनी कामगार घेऊन त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते सगळं चिखलामध्ये उभं राहून केलेलं जंगल आहे खरं म्हणजे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आयुर्वेदिक झाडं किंवा फळांची झाडं किंवा वेगवेगळ्या म्हणजे काय आपण म्हणतो ना, जे कोणी वेगळी झाडं, म्हणजे आता तुम्हाला उदाहरण सांगतो, रुद्राक्ष, मुचकुंद किंवा कापूर, अशी जी वेगळी झाडं किंवा शेंदूर, हे अशी जी झाडं लोकांनी बघितलेलीच नव्हती. पण अशा झाडांचं त्यांनी तिथे प्रत्यक्ष जेव्हा हे केलं तेव्हा लोक म्हणायला लागले, आम्ही ही झाडं आम्ही बघितलेलीच नाहीये, आम्हाला खूप बरं वाटलं की तुम्ही इथे काहीतरी वेगळं तयार केलंय. पण हे जेव्हा जंगल तयार झालं, हे पेपरमध्ये यांचं आर्टिकल आली, लोकांना आम्ही प्रोग्राम आखला की आता काय एवढं जंगल तयार झालं तर लोकांना बोलायला. मग फॉरेस्टचे ऑफिसर, कोणी VIP, काही लोक, त्यांच्या ओळखीचे मित्रमंडळी, असं मोठं इन्व्हिटेशन आम्ही तयार केलं होतं की जानेवारीमध्ये आपण हे करायला तयार करूया जंगल आणि लोकांना बोलूया. आणि त्यांच्या डोक्यात होतं ते खूपदा ना मेळघाट सारख्या जंगलामध्ये खूपदा जायचे की ते त्यांचं आवडतं जंगल होतं. ते मेळघाट जंगल म्हणजे इतकं आवडतं की तिथल्या आदिवासी लोकांना ते वर्षातनं 2दा जाऊन भेटायचे, तिथल्या लोकांना मदत करायचे किंवा तिथे. आणि मग हे जे सिपना नाव त्यांनी दिलं, हे तिथल्या मेळघाटमध्ये वाहणाऱ्या नदीचं नाव. हे लोक आम्हाला विचारतात, सिपना आहे तुमचं काय, प्रत्येकाच्या नावातलं एक एक अक्षर घेतलंय का वगैरे. पण हे असं काही नाही, आमच्या फॅमिलीशी त्याचा काही संबंध नाहीये. हे एका नदीचं नाव की जे मेळघाट मध्ये वाहणाऱ्या नदीचं नाव आहे. इतकं त्यांचं मेळघाटवर प्रेमच होतं. आणि त्या मेळघाट सारखं एक मॉडेल त्यांनी त्यांच्या इथे उभं केलं, म्हणून त्यांनी सागाची झाडं किंवा तिथे जी झाडं होती ती प्रत्यक्षात त्यांनी तिथे आणून लावायला सुरुवात केली आणि जंगल तयार केलं. पण हे जंगल जेव्हा बघायला लोकांनी आलं, पेपरमध्ये जाहिरात झाली, पेपरमध्ये आर्टिकल्स आली, लोक यायला तयार झाली. पण प्रत्यक्षात काय घडलं ते सांगावं नाही का आता लोकांना. कारण हे जंगल जेव्हा तयार झालं, खूप म्हणजे 22 एकरमध्ये मोठं जंगल, की या जंगलामध्ये जेव्हा आम्हाला चालायचं, आम्ही आमची मुलं किंवा लोक येणारी, त्यांचे फ्रेंड सर्कल खूप होतं, जरी आली ना तरी आम्ही त्यांना गंबूट दिले होते. कारण जंगलामध्ये एवढालं गवत वाढलेलं होतं की त्या जंगलात जाताना सरपटणारे प्राणी किंवा इतर माहित नाही काही येऊ शकेल पायाखाली तुमच्या नाही का, असं हिंडत होते. त्या ह्याच्यामध्ये ते जेव्हा जंगल तयार झालं, लोकांना त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला इन्व्हाइट करणार, तुमच्यासाठीच हे जंगल तयार केलं वगैरे. पण थोडं आपण म्हणतो ना, शेवटी नशीब आपलं कुठेतरी काहीतरी वेगळं घडत होतं जे आपल्याला माहीत नसतं. 2004 पर्यंत हे जंगल ऑगस्ट पर्यंत तयार झालं. पण 2003ला मी, माझे मिस्टर किंवा गोपटे साहेब म्हणून होते फॉरेस्टचे कन्झर्वेटिव्ह, आणि एक जण होते, असे आम्ही 6 जण तिकडे अंदमान निकोबारला गेलो होतो. की तिथलं काही वेगळं हे आम्हाला बघायचं होतं किंवा फोटोग्राफीसाठी यांना जायचं होतं. तिथे गेलो. 2003ला आम्ही सगळं बघितलं होतं. पण काही भाग बघायचा राहिला होता. तिथला गव्हर्नर आमचे चांगले ओळखीचे होते लहानपणापासूनचे, ते म्हणाले आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो, हेलिकॉप्टर देतो, तुम्ही हिंडा वगैरे. पण त्यावेळेला हेलिकॉप्टरमध्ये जो काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला ते हिंडता आलं नाही. पण मग ते म्हणाले आम्हाला की नारगोळकरांना फोटोग्राफीची इतकी आवड असेल तर मी अवश्य त्यांना बोलवीन. आणि नेक्स्ट दिवाळीमध्ये त्यांनी कॉल केला यांना की प्रमोद तू तुझ्या 4 मित्रांना घेऊन ये, मी तुला छानपैकी तुझी सोय करतो, पाहिजे तितके दिवस राहून पाहिजे तितकं जंगल तू हे इथे. आणि म्हणून 19 डिसेंबर 2004ला त्यावेळेला खूप लोकांना माहीत झालं होतं की पुण्यातले 4 जण, एक होते डॉक्टर लिमे म्हणून आयुर्वेदिक डॉक्टर विडवे म्हणून जे प्राण्यांच्या ह्याच्यावर करायचे, आणि डॉक्टर खनाडे म्हणून होता, गायनाक होता तो, आणि हे माझे मिस्टर, असे 4 जण अंदमानला गेले. आणि त्या सुमारास त्यांनी त्यांच्या फोटोचं असेंब्ली सेशन चालू होतं, त्यामुळे 5वा माणूस जो राहायला जायचा तो मी. हो बरोबर. असेंब्ली सेशन असतं आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं. मी परवानगी मागितली होती, ते साहेब पण मला म्हणाले होते की असेंब्ली सेशन चालू आहे, तू साताऱ्याचा DFO आहे, महत्वाची विषय तुम्ही जे लिमे जे म्हणाले डॉक्टर, ते साताऱ्याचे संजय लिमे आपले साताऱ्याचे होते.
नाही आजारी पडून येत आहेत मला माहित नाही कसं दैवच नाही बघा ते नाही मला आजारी पडून सोडून जातात. हो बरोबर. मी 7 वेळा राहिलो. अच्छा, पण हे गेले तिथे छान सोय केली होती गव्हर्नरनी, इतकी सुंदर सोय केली होती. त्यांना 90 फुटावर त्यांना रेस्ट हाऊस दिलं होतं, पाहिजे तितके दिवस तुम्ही राहा म्हणून त्यांना परवानगी दिलेली होती. पण ही जंगली माणसं होती, म्हणजे आपल्यासारखं असं नाही की कुठेही राहत होती, काही खात होती, कुठेही फिरत होती किंवा समुद्रकिनारी राहायचं म्हटलं तरी त्यांची तयारी होती. अशा ह्याच्यामध्ये त्या अंदमानच्या 4 दिवस ते छान इडले, तिथल्या लोकांशी परिचय केला. म्हणजे ह्या चौघांनाही ते तिथली लोक इतका मान देत होते ना की 4 जणांना डॉक्टरची टीम असं त्यांनी नाव दिलेलं होतं. म्हणजे प्रत्येक जण जेवायला बोलवलं तर या 4 जण आमच्याकडे जेवायला या किंवा हे करा, असं ते खूप त्यांना मान दिला. पण ही जी सगळं असं हिंटा ती 26 डिसेंबरची जी पहाट उगवली त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल कदाचित 2004 साली जी काही सुनामी झाली त्याची घटना अशी आली की 25 डिसेंबरला हे 4 जण त्यांच्याबरोबर फॉरेस्टचे गार्ड दिले होते त्यांनी, 2 आदिवासी मुलं होती अशी तरुण ती. आणि त्या सुमारे 1 महिनाभर एक ओरिसाचा सायंटिस्ट इथे कासवांवर रिसर्च करत होता आणि तो महिनाभर अशी टेंट टाकून राहिलेला होता. तर यांना सगळे काय म्हणाले, तुम्हाला आदिवासी लोकांना भेटायचं ना तर आपण उद्या परत येऊ आणि इथे आपण नंतर संबंध दिवस काढू. पण हे लोक म्हणाले कशाला आता जायचं, उद्या सकाळी आम्हाला इथेच गाडी पाठवा, आम्ही हिंदू इथनच आणि जाऊ, इथे आम्हाला चालेल, आम्हाला या टेंटमध्ये आम्हाला झोपायला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून ती रात्र त्यांनी तिथेच काढली. आणि सुनामी हा शब्द आपल्याला काय आमच्या आज्यांना पण माहित नव्हतं, म्हणजे कोणालाच कल्पना नव्हती सुनामी म्हणजे काय असतो. तर पहाटे 4 वाजता जेव्हा त्या तिकडेचे 4ला उजेडतोच ना, सगळे फोटो, म्हणजे फोटोच इतका कॅमेरे होते त्यांच्याकडे की आम्ही अमेरिकेवरून आणलेली मोठी लेन्स किंवा व्हिडिओ काढण्यासाठी याचे किंवा वेगवेगळे कॅमेऱ्याचे कॅसेट वगैरे हे सगळे इक्विपमेंट्स घेऊन ते तिथे 25 तारखेला ते तिथेच होते. समुद्रकिनारे असे टेंट टाकले होते. ओरिसाच्या सायंटिस्ट बरोबर चर्चा करत तिथे फोटोग्राफी वगैरे करत होते. आणि पहाटे 4 वाजता जेव्हा त्यांनी फोटो सेशन सुरू केलं तर त्यांना तरी काय माहिती की हे काय होईल आपल्या आयुष्यामध्ये, नाही का. पण त्यावेळेला त्या समुद्रावरचं जे पाणी होतं आणि ते सुद्धा आम्हाला जो 8वा जो जीव राहिला नंतरचा त्याने आम्हाला ती सगळी स्टोरी सांगितली, नाही तर आम्हाला काहीच त्याची कल्पना नव्हती. पण समुद्र किनाऱ्यावरचं पाणी 100 फूट मागे गेलं तरी या लोकांना काय वाटलं की हे तर जगातलं आणखीन एक आश्चर्यच आहे ना, की ह्याचे तर फोटो काढायलाच पाहिजे शेवटी. म्हणून प्रत्येक जण जेव्हा फोटो काढायला तयार झाले त्या आदिवासी लोकांना काहीतरी थोडं जाणवतं अशा वेळेला की जमीनमध्ये व्हायब्रेशन होणं, पक्षी स्थिरस्थावर होणं, काहीतरी वातावरणात फरक असतो. हा जेव्हा त्यांना जाणवला तेव्हा त्यांनी ह्या लोकांना सांगितलं की तुम्ही इथनं पळा. आणि ह्या लोकांना म्हणजे ह्या 7 जणांना तो 8वा असे खूप लांबपर्यंत पळाले. म्हणजे जो त्यांनी आम्हाला सगळी स्टोरी नंतर सांगितली म्हणजे काय झालं ते. पळवलं, खूप पळवलं, ब्रिजनं पळवलं. 200 फूट उंच पिंपळाचं झाड होतं तिथे, त्याच्यावर सगळ्यांना चढवलं. 7 जणांना चढवलं. शेवटी अगदी नारगोळकरांना चढवलं वगैरे त्यांनी सांगितलं. आणि 8वा जो ज्यांनी चढवलं तोच तिथे पडला. पण त्याचं लक चांगलं, तो 12व्या दिवशी तो तिथे जेव्हा लोकेट झाला तो बेशुद्ध होता, सगळं होतं, पण त्याला त्यांनी पोर्ट ब्लेअरच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला बरा वगैरे केला. आणि हे लोक आमच्या घरची 4ही फॅमिली सतत जात होऊन चौकशी करत होते, कारण सगळं आपण म्हणतो ना मॅपच बदलला होता. अशा ह्याच्यामध्ये तुम्ही तरी काय करणार, कुठे शोधणार ह्या लोकांना, असंही होतंच. पण जेव्हा गेले तर कोणी लोक म्हणाले की या चौघांना आम्ही आमच्या ठिकाणी बघितलं, त्या ह्याच्यामध्ये बघितलं, तुम्ही शोध घेत राहा. पण आता या मुलाला वगैरे माझ्याही माहिती आहे की कसं वातावरण झालं होतं की शोधणं कठीण होतं, पण लोक सांगत होती त्याप्रमाणे शोधायचा प्रयत्न तरी केला, पण काही त्यावेळेला काही सापडलं नाही. बरं, जंगल अंदमानचं ते जे पोर्ट ब्लेअर होतं तिथलं जंगल इतकं दाट होतं की तुम्हाला आता हा माणूस बसलेला इथलं पण दिसणार नाही, एवढं ते दाट जंगल आहे. आणि तिथे आम्हाला परवानगीच नाही आहे. तिथे फॉरेस्टची लोक किंवा नेव्ही किंवा आर्मी अशा लोकांना तिथे जायला परवानगी देतात. ते तुम्ही बाहेरून फक्त ओळख असेल तर तुम्हाला आतमध्ये जायला ते परवानगी द्यायची म्हणजे तशी. पण अशा ह्याच्यामध्ये जरी लोक आमची गेली तरी एक लिमिटेशन होतं ना कुठे शोधायचं. त्यांच्या मार्फत जेवढा शोध लावता येतील तेवढा शोध लावायचा प्रयत्न केला मी, पण त्या सुमारच काही लागला नाही. खूप जणांनी सांगितलं की आता तो जो 8वा होता त्यालाही आम्ही भेटलो,
तो म्हणाला हे कुठेतरी असतील, तुम्ही शोध घ्या. झाडावर चढवलं, झाड पडलं असेल. झाड पडलं तरी ते जी बेटं होती त्या बेटावर माणसंच नव्हती. मग ती जर बेटावर गेली असतील तर समोर त्यांची मेमरी लॉस तर होणं शक्यच आहे, कारण पाण्याची लाट होती, पडल्याचा आघात होता. तुम्ही शोध घेत राहा. शोध घेतच होतो आम्ही अजूनही. आम्ही म्हणजे म्हटलं ना तरी कुठेतरी निसर्गामध्ये त्यांचं अस्तित्व असेल असंही आम्हाला वाटत राहतोच ना शेवटी. तर असं शोधता शोधता त्यांनी खूप वर्ष झाली. 2005 साली तर मी आणि डॉक्टर लिब्यांची बायको 15 दिवस तिथे राहिलो होतो. माझा एक पुतण्या होत्या, हेलिकॉप्टरमधून आम्ही शोध घेतला, पण काहीच नाही लागलं. पण असं हाती नाही लागलं. पण खूप जण आम्हाला म्हणाले की तुम्ही असं म्हणता की ह्याच भागात असतील, असं नाही, ते दुसरीकडे गेले असतील. मग चेन्नईवरनं मला एका डॉक्टर सुनीता काळे म्हणून तिचं लेटर आलं होतं की मॅडम तुम्ही एक काम करा, तुम्हाला वाईट वाटेल पण तुम्ही एकदा येऊन तर जा आमच्या इथे. म्हणजे आपण म्हणतो की आता माणूस सापडलाय पण त्याला काही आठवतच नाहीये, तो वेड्यासारखं, म्हणजे असंही करू शकतो ना की खायला काहीच नाहीये, हाताशी काही नाहीये, मेमरी, आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व जर त्याला माहिती नसेल तर अशा वेळेला तो काय करेल. तर कदाचित तो इथे बसलेला असेल, तुम्ही ओळखून बघा. मग अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल पण आम्ही वेड्याचं इस्पितळ रामेश्वरला गेलो, तिथली देवळं बघितली. देवळामध्ये म्हणजे कुठची आम्ही डोक्यामध्ये घेतलं नाही. अगदी भिकारी बसले तरी 10 भिकारी आम्ही रोज जाऊन बघत होतो की ह्या ह्याच्यात आपलं माणूस या चौघांपैकी कोणतरी सापडेल. ते सगळ्याचा शोध घेतला. कुठे काही ठिकाणी आम्ही असं म्हणजे तुम्हाला खोटाकडे गेलो, आम्ही सगळ्यांचे असे फोटो घेऊन गेलो होतो. तिथे फोटो जेव्हा प्रत्येकाने बघितलं, मिस्टर नारगोळकरांचा फोटोकडे बघून एक दोघांनी आम्हाला हा तर माणूस आत्ता इथे आला होता, इथे राहिला होता आणि जंगलाबद्दल माहिती हवं होता, मग हा माणूस गेला कुठे, असंही काही घडलं. पण तो कुठे गेला किंवा तो कोण होता हे आम्हाला शेवट पण कळलं नाही. त्याच्यानंतरही अशी घटना घडली की 2014 साली एक डॉक्टर खनाडेची बॅग होती एक फोटोची, ती तिथे एका रस्त्यामध्ये, तोपर्यंत म्हणजे काय झालं 10 वर्षात रस्ते तयार झाले, लोक आजूबाजूची राहायला, आर्मीची कॉलनी तिथे होती, ती थोडी तयार होत होती. आणि ती जी बॅग होती त्या बॅगेवर नाव खनाडेचं होतं, डॉक्टर खनाडे, राजेश खनाडे. राहणार त्याचा पत्ता, पुण्याचा पत्ता, त्याचा मोबाईल नंबर, हे सगळं त्याच्यावर आणि व्यवस्थित होतं. मग कुठेतरी आशा निर्माण झाली की ही जी बॅग इथे का आली, की ही बॅग कोणतरी ठेवून गेली. मग तिथे जे दुसरे गव्हर्नर आले, कोणतरी सिंग म्हणून होते, राजेंद्र सिंग, ते म्हणाले ही बॅग ज्याने आणली असेल त्याने आम्हाला प्लीज जरा हे सांगा. म्हणजे बॅग दिली तर कोणतरी काहीतरी रेफरन्स द्या, पण कोणी रेफरन्स दिला नाही. आणि त्याच्यानंतर आज सगळी इतकी वर्ष गेली पण त्यांचं काहीच आम्हाला कळलं नाही. पण आम्ही 4ही फॅमिलीज, आता वाईट गोष्ट अशी की जो राजेश खनाडे आणि त्याची मिसेस दोघेही गेले त्या ह्याच्यामध्ये, पण बाकीच्या आम्ही फॅमिलीज अजून शोध घेतो. पण हे सगळं घडल्यानंतर त्या 2 महिन्यात असा आम्हाला अनुभव आला की आजूबाजूचे लोक मला सांगायला लागली की मॅडम जरा एकदा चक्कर मारा, तुम्हाला तुमची ही जी जमिनीवरची झाडं आहेत ती सगळी चालली आहेत, आता लोक तोडतात आहेत किंवा एन्क्रोचमेंट करतात आहेत, तुम्ही का बसून राहिलात. म्हणून मी ती चैत्राली चांदोरकर म्हणून सकाळची पत्रकार आहे बघ, तर ती प्रत्यक्षात माझ्याकडे आली. ती म्हणाली काकू अशा स्वस्त बसू नका तुम्ही, चला माझ्या बरोबर आपण काहीतरी करूया. आणि आम्ही परत सिपनावर गेलो, म्हणजे जाऊया. पण तिला म्हटलं तुम्हाला इथेच काय ते, परत आम्ही पेपरमध्ये काही, तिने अशी मानवनिर्मित जंगलाची पुनर्बांधणी अशा ह्याच्यावर काही टायटल्स देऊन वेगवेगळ्या पेपरमध्ये हे सुरुवात केली. बरं, अशा ह्याच्यामध्ये आम्ही काही महिने खरंच जात नव्हतंच, वाटत नव्हतं मला. पण मी आणि माझा मुलगा एकदम गेलो. आणि त्यावेळी माझे मिस्टर नेहमी सांगायचे की झाडं आपल्याशी बोलतात, पक्षी आपल्याशी बोलतात, पक्ष्यांना तुम्ही धान्य देता ते तुमच्यावर कुठेतरी प्रेम दाखवतात. पण असा अनुभव, मी म्हणायची वेड्यासारखं बोलू नको, असं कोणी मुखपराने आपल्याशी बोलत नाही. पण हा अनुभव जेव्हा मी आणि माझा मुलगा ह्याच्यावर गेलो, प्रत्यक्षात 2 मिनिटं आम्ही त्या शेतावर उभे राहिलो, तर त्यावेळेला मला जाणवलं की 2 सेकंद पक्ष्यांचा किलबिलाट आपण म्हणतो ना, तो प्रत्यक्षात ऐकायला आला. म्हणजे आपण म्हणतो की एखादा माणूस गेलाय पण त्याचा आपण भेटायला गेलो, पण तो माणूस आहे कुठे, आम्हाला हे देणारा माणूस, आम्हाला प्रेम देणारा, आम्हाला खायला घालणारा माणूस कुठे, असं मला त्याच्या ह्याच्यात कुठेतरी जाणवलं. आणि मग मी विचार केला की त्यांनी एवढं विश्व तयार केलंय, हे जर आपण कोणी नाही गेलं तरी नक्की त्याची वाट लागेल. आणि म्हणून मी 2005 पासून चैत्राली चांदोरकर किंवा पुण्यातल्या काही संस्था आहेत निसर्ग सेवक सारख्या,
किंवा डॉक्टर श्रीधर महाजनसारखे बॉटनिस्ट, असे जे मला पहिल्यापासून प्रेम देत आले त्यांच्या मदतीने मी परत उभी राहिले. आणि 2005ला मी शाळेला आव्हान केलं पहिलं की तुम्ही इथे या, कुठेतरी प्रोजेक्टसाठी सुरुवात करा, आणि पैसे नाही दिले तरी झाले पण ही देणगी म्हणून मी एक पेटी ठेवली, त्याच्यात तुम्ही टाकून जा. आणि ती जी सुरुवात केली आणि मग त्याच्यातनं लोकांपर्यंत पोहोचलं, म्हणजे कुठे मासिकात, कुठे माउथ पब्लिसिटी, कुठे काही ना काहीतरी होत गेलं ना, लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचली, लोक यायला लागली, शाळा यायला लागल्या. आणि शाळेला एन्व्हायरमेंट हा जो सब्जेक्ट आहे त्याचा कुठेतरी इथे उपयोग होतोय हे मला जाणवायला लागलं. म्हणून मी खूप प्रयत्न करून करून म्हणजे सगळी आमची फॅमिली पूर्ण त्याच्यामध्ये आम्ही हे इन्व्हॉल्व झालो आणि ते चालू केलं आम्ही. आणि त्या ह्याच्यामधनं शाळा, कॉलेजेसची मुलं आणि मग निसर्ग म्हणजे ज्यांना आवड असते असे हे किंवा वृक्षपरिचयाचे कार्यक्रम सुरू केले. असं हे करत करत आज 21 वर्ष आली ते मेंटेन करायचा हे तर झालेलंच आहे. पण तुला माहिती आहे ह्याच्यामध्ये अडचणी शेवटी येतात, कारण शहरापासून म्हणजे हे पहिलं तर तुम्ही जे आमच्याबरोबर शेअर केलं खरंच थँक्यू, कारण की हे खूप स्ट्रेंथ लागते ह्याला शेअर करायला. आणि म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच शहर आला असणार, मला तर आला. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे इन्सिडेंट सांगितला त्या पक्ष्यांचा आणि तो किलबिलाट, आणि ते विचारत होते तुम्हाला कुठेतरी प्रेम आमच्यावर प्रेम करणारा माणूस. तर मग तुम्ही ती झालात आणि त्यांना तुम्ही आश्वासन दिलं की मी आहे आणि आता मी तुमची काळजी. म्हणजे त्यांचं जे काही स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय आता. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये म्हणजे शहरापासून आता खूप जवळ आल्यासारखं तुला माहितीच होते. तर ही जी जागा आहे सिपना ती अगदी जवळ आहे. म्हणजे आपण सिंहगडच्या फाट्यावरनं राईटला टर्न करतो ते खानापूर म्हणून जे गाव आहे तिथे आहे. तर इतकं जवळ आहे. आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे रेट्स किती वाढलेत या सगळ्या एरियाजचे. आणि इकडची लोक म्हणजे तुम्हाला, म्हणूनच मला तेच त्यांचा नेक्स्ट प्रश्न होता की इतक्या जवळ असून तिथल्या लोकांना सहन करणं, तिकडचे जे चॅलेंजेस आहेत, असं कधी तुम्हाला तरी वाटलं का अरे आपण आता ही जागा विकून टाकू, असं कधी वाटलं का? कारण की हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. इट इज सच अन एक्सपेन्सिव्ह लँड, ऑल्सो डिफिकल्ट टू टेक केअर ऑफ. तर काय चॅलेंजेस येतात? हे खरं म्हणजे मोठं चॅलेंजच आमच्या फॅमिलीला आहे. कारण आज तुम्ही बघताय प्रत्येक जण उठतोय ते 30-30 मधली बिल्डिंगच बांधायला तयार झाले, त्या एरियात असं झालेलं आहे. आणि जेव्हा आम्ही जागा घेतली 30 वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांनी, त्यावेळी तिथे काहीच नव्हतं. म्हणजे फक्त झाडं होती, दोन्ही रोड पण छोटा होता की शेवटपर्यंत सावली मिळेल इतकी वडाची झाडं, पिंपळाची झाडं किंवा इतर हे अशा ह्याच्यामध्ये आम्ही सुरुवात केलेली होती. पण आज बघायला गेलं तर चारी बाजूनी आमच्या सिमेंटचं जंगल उभं आहे. त्याच्यात जर गुगलवरनं तुम्ही पाहिलं तर आमचा एकच पट्टा असं तुम्हाला दिसेल की तो पूर्ण हिरवागार आहे, की जिथे पाण्याची तळी आहेत, हिरवागार पट्टा आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये आता मी जी सुरुवात केली ना ह्याच्यामध्ये आता त्यांना पक्ष्यांची आवड होतीच. आता माझ्या मुलाला किंवा नातवाला याला फोटोग्राफीची आवड आहे, तर तिथे आता मी पक्ष्यांसाठी खूप काय काही झाडं जी आहेत की त्याच्यावर खरोखरीच पक्षी येतात. म्हणजे आज तागेत जवळजवळ 60-70 वेगवेगळे पक्षी आपल्या इथे दिसतातच, त्याच्यापेक्षा जास्तही दिसत असतील. आणि अशा ह्याच्यामध्ये आता मी जी सुरुवात केली आहे ती वृक्षपरिचयाचे कार्यक्रम तर होतातच, वेगवेगळ्या संस्था तर येतातच, आपल्या बॉटनीचे स्टुडंट्स येतातच. पण काही अशी लोक आहेत की जे बर्ड्सवर काम करतात, असे ते लोक इव्हेंट्स घ्यायला आमच्या इथे यायला लागलेले आहेत. म्हणजे ते सकाळी येऊन की बाबा हे पक्षी हा पक्षी आहे, किंवा ही मुलांपासून मोठ्यांपर्यंत त्याची माहिती द्यायला आम्ही एक प्रोग्राम त्याच्यामध्ये आखतो की ज्या इव्हेंट्स मधनं पक्ष्यांची पण माहिती होते, पक्षी आणि फुलपाखरं. आणि आता त्याच्यानंतर मी मायक्रो फोटोग्राफीसाठी हल्ली 2 वर्ष यायला लागली. मायक्रो फोटोग्राफी नवीनच कन्सेप्ट आहे, लेक्चर या नवीन कन्सेप्ट आहे, पण त्याच्यासाठी आता ग्रुप यायला लागलेत आणि ते एक्झिबिशन घेतात. त्यातले 3 फोटो सिपनाचे गेले होते. म्हणजे आता कुठेतरी त्याला लोकांपर्यंत हे व्हायला लागले. जेव्हा आम्ही फुलपाखरांची म्हणजे कल्पना आमच्या डोक्यात आली माझ्या, की सगळं बघतात लोक, झाडं बघतात, झाडं वेगळी आहेत, त्याची माहिती पण आम्ही देतो. प्रत्येक झाड हे काय आहे किंवा त्याची फुलं पाटे लिहून प्रत्येक कोड आणि याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो
की लोक असं म्हणतात की ही झाडं मी खरंच बघितलेली नाहीयेत. कारण आजकालच्या मुलांना काय होतं, फ्लॅट्समध्ये आपण एवढी झाडं लावू शकत नाहीत, माहिती नसते. मग शाळेच्या मुलांना त्याची माहिती होते. किंवा जे बॉटनीचे स्टुडंट्स होतात ना, त्या महाजन सरांसारखे जर सर आले ना, तर तुम्हाला सांगू प्रत्येक झाडाची माहिती कित्येक तास ते सांगू शकतील, एवढ्या झाडाची माहिती असते त्या ह्याच्यामध्ये. आणि आपल्या हा. आजूबाजूची जी झाडं आहेत ती बऱ्यापैकी मोनोकल्चरच आहेत हो. ना, म्हणजे कमी व्हरायटीज नाहीयेत. सो मला वाटते ती व्हरायटी तुम्ही एन्शोर केली आहे तिथे, की हे सगळे वेगळ्या वेगळ्या टाईपचे आपण झाडं लावूयात. हा. 2-3च प्रकारची नाही, म्हणजे जसं नाही नाही, खूप आपल्याकडे प्रकारची सागवान आहेत नाही का वगैरे तिथे. कमी व्हरायटीची झाडं असतात, हा. पण फास्ट ग्रोईंग झाडं सगळ्यांना बरोबर हवी आहे. असतात. पटकन जंगल उभं करायचं असतं, मियावाकीचं जंगल उभं करायचं असतं. नाही, त्यामुळे हे हळूहळू पण डेव्हलप असं झालेलं आहे. आणि आता जी आम्ही फुलपाखरांची गार्डन म्हणजे कल्पना आली डोक्यामध्ये, आणि फुलपाखरांची गार्डन मी आता जी आम्ही वर्षभर एक रजत जोशी म्हणून जो आहे फुलपाखरांवर काम करतो, त्यांनी पूर्ण वर्षभर मॉनिटर करून त्याच्यामध्ये किती प्रकारची फुलपाखरं आहेत, तर जवळ 70च्या वरती वर्षभरामध्ये आम्हाला आमच्या इथे फुलपाखरांच्या स्पेसीस सापडलेल्या आहेत. आणि आता ही एक मोठी गार्डनचं म्हणजे खरोखरच छान झालेली आहे. आणि ते डेव्हलप करायला आम्हाला काही संस्था मदतही करतात. म्हणजे दुवा फाउंडेशन एक संस्था आहे की जी आम्हाला दरवर्षी थोडं तरी डोनेशन असं देतं की नैना काकू तुम्ही हे करताय ना, तर आज फुलपाखरांची गार्डन डेव्हलप करताय, तर आमचं हे आम्हाला तुमचं सहाय्य वगैरे असं करत फुलपाखरांची गार्डन आमची पूर्ण तयार झालेली आहे. फुलपाखरांच्या ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या आहेत. आणि आता आम्ही 11 तारखेला एक इव्हेंट करणार आहोत, म्हणजे ह्याच्यावर टाकूच फेसबुकवर वगैरे की हा इव्हेंट किती वाजता सुरू होणार आहे वगैरे. 11 एप्रिलला. आणि त्या ह्याच्यात नंतर मला एक असं वाटायला लागलं की बऱ्याच ठिकाणी मी बघितलं होतं की लोकांना नक्षत्र गार्डनचं अट्रॅक्शन आहे. आता आपण म्हणतो की नक्षत्र कुठची, तर 27 नक्षत्र आहेत. नक्षत्र तर आपल्याला माहिती असतात, पण त्या प्रत्येक नक्षत्राची रास कुठची आहे आणि प्रत्येक राशीचं वेगळं झाड असतं. ही जेव्हा कल्पना डोक्यात आली, तर मग मी ती एक गार्डन तयार केली की मग लोकांनाही उत्सुकता, अरे नक्षत्र गार्डन म्हणजे काय, मग आमच्या राशीचं हे नक्षत्र कुठचं, आमची रास आहे ते आमचं हे कुठचं, हे लोकांमध्ये आता हे झालेलं आहे. म्हणजे प्रचार त्याचा करायलाच लागला नाही, लोकांना आपसुकच ते आवडायला लागले. त्यामुळे आता जर तुम्ही सिपनामध्ये याल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडं तर बघायला मिळतीलच, फुलपाखरांच्या व्हरायटीज बघायला मिळतील, नक्षत्रांची माहिती तर होईलच. आणि एक मला एवढंच लोकांना सांगायचंय की हे जे करणं हे सोपं नाहीच आहे. म्हणजे आज तुम्ही बघता की जमिनीवर, आजही माझ्या जमिनीवर 22 गुंठ्यामध्ये एन्क्रोचमेंट झालेली आहे. 13 वर्ष मी कोर्टामध्ये केस लढतीये. सगळं आहे माझ्याकडे, रजिस्ट्रेशन केलेलं सगळं आहे, तरी सुद्धा आपल्या कोर्टामध्ये आपल्याला न्याय मिळालेला नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये हे जंगल राखणं खरंच कठीण आहे. आणि हे इतकं म्हणजे आपण म्हणतो ना, खर्चिक तर आहेच. आणि आज हे प्रत्येक गोष्ट करताना कधी पाईप तुटतं, कधी म्हणजे आपण म्हणतो ना, कधी केबल जळते, कधी काय, म्हणजे हे प्रॉब्लेम दर मिनिटाला येत असतात. तर अशा ह्याच्यामध्ये पैशाची तर आपल्याला आवश्यकता असते, म्हणजे तीच सोंग आपल्याला करता येत नाही. तर जेवढी लोक जास्त येतील तेवढी मला ती हवी आहेत की त्याच्यातनं जे काय मला मिळेल की नाही ते मी ते मेंटेन करण्याच्या उद्देशाने त्याचा वापर करेन. कारण हे करण्यासाठी महिना 40 ते 50 हजार अगदी आरामात खर्च येतोय. पण माझं एक किंवा माझ्या फॅमिलीचं एक ध्येय आहे की हे जे स्वप्न उभं केले हे शेवटपर्यंत जावं, म्हणजे कुठे बंद पडू नये, ही आमची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठीच तुमच्यासारख्या लोकांची मदत किंवा तुमच्या लोकांचं सहाय्य किंवा तुमच्या सारखी लोकांची ग्रुपनी येणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही एकदा म्हणजे येऊन बघायला हरकत नाही म्हणजे त्याच्यामध्ये, कारण सबंध दिवसाची पण मी सोय केलेली. ग्रुप मोठे आले तरी आमच्या इथे बायका आहेत कामाला, त्या काही करू शकतात. आमची टीम आली होती तेव्हा सगळ्यांना खूप मजा आली, जेवण आवडलं, खूपच मजा आली होती. म्हणजे फुल टाइम तिथे आम्ही सोय करतो, म्हणजे छान असतात नाही का. आणि ह्याच्याने अजून एक ऍडव्हान्टेज असा असतो की जेव्हा तिथे लोक यायला लागतात ना बाहेरची, तर मग लोकल्सना कळतं की ही जागा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जो तुम्हाला त्रास होतो आहे आता, एन्क्रोचमेंट असेल किंवा आजूबाजूचे असतातच ना थोडे विचित्र लोक, ते त्या लोकांना थोडासा असा हे बसतो की नाही इथे इम्पॉर्टंट आहे, चांगली लोक येत आहेत, त्यामुळे आपण त्रास
थोडा तरी त्यांचा कमी होतो असं मला वाटतं. हो. तर तुम्हाला असं एक्सपिरियन्स हा, थोडा फार प्रयत्न होतो लोकांचा त्याचा. त्रास कमी, म्हणजे एकतर लोकांचा त्रास होतोय, एन्क्रोचमेंट होतच आहे आहे, अजूनही पण ह्या वातावरण. सहली येत आहेत, लोक येतात, त्याच्यानी थोडासा काहीतरी फरक पडतोय का त्यांच्या तुमच्याकडे बघण्याच्या अँगलमध्ये? लोकल मध्ये अजून तेवढा फरक पडलेला नाही पडला तसा. तेवढा. काही लोकल लोक आहेत, चांगली आहेत. चांगली आहेत, पण काही त्यांना काही फरक पडलेला नाही. त्यांनी लिटरली एका लास्ट इयरला याच समर मध्ये आग लावली होती, आग लावली होती. पूर्ण झाड, माझा एक पट्टा जळला होता. जळला गेला होता. त्यांनी गाडी फेकल्यासारखं लिटरली आमचा एक एरिया पूर्ण जळला होता. मग मी नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट कडनं मदत करून फायर फायटर्स बोलवून कुठेतरी मुद्दामून केला. कारण एका म्हणजे माझ्या विषयाने एका प्लॉट मध्ये ह्याच्यावर अंदमान वगैरे त्या साईडनी आणून लावलेली झाडं होती. झाडं वाढायला सुरुवात झाली होती. महाजन सरांना म्हटलं ह्याची नावं आपण बघूया काय येणारे फळ फुल येऊ दे, मग आपण ती लोक हे करू शकतो ना, आयडेंटिफाय करू शकतो काहीतरी. ती वाढायच्या आतच अख्खा प्लॉट माझा जळला होता. म्हणजे हा जो त्रास आहे ना तो होतच राहणार, आपल्याला माहिती. पण याला तोंड देणं हे आपलं महत्वाचं आहे, की त्याच्यात उभं राहिलं नाही तर आपण जर घाबरलं तर ते सगळंच जाईल हे मला माहितीये. कारण जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला मला लोकांचे सल्ले असे झाले, मॅडम तुम्ही एकट्या काय बघणार आहात, एक काम करा, सगळी जमीन विका, मस्तपैकी पैसा मिळेल, आरामात तुम्ही राहू शकता. मी म्हटलं मला 2 वेळेला खायला मिळालं तरी खूप आहे नाही का, आपल्याला काय लागतं तेवढं. पण त्यांचं जे स्वप्न आहे ते उद्ध्वस्त होईल की नाही म्हटलं, त्याची तुम्हाला नाही जाणीव. त्यामुळे एक जरी झाड तिथे तोडायला लोक उभी राहिली ना तर मी पोलिसाला बोलवून तो त्याला हे करू शकते. आता म्हणजे झालेली मध्ये गोष्ट की त्यांनी झाड तोडायला घेतले, मी अभिरुचीवाल्यांना कंप्लेंट केली, 2 पोलिसांना घेऊन आले. ते म्हणले मॅडम तुम्ही इथे बसा, मी त्यांना काय करायचं. त्यांनी विचारलं हे झाड का तोडतंय, नाही आम्हाला ना तोडायचे म्हणाले. परवानगी घेतली तीच तोडायची, नाही ना घेतलीस तू म्हणे, मग आता भर दंड 5,000. त्या वेळेला ते बंद झालं. म्हणजे हे जे त्रास आहे ते होत राहणार, पण लोक येत राहिली तर मला असं वाटतं ही म्हणते तसं त्याच्यात कुठेतरी बदल होईल. म्हणजे आज नाही उद्या लोकांपर्यंत जाणीव होईल की ह्याचा काय उपयोग आहे, नाही का. तुम्ही स्ट्रॉंग राहाल, हा ते तर तो आहे. एक महत्वाचा भाग आहे ना. म्हणजे तुमची टीम वाढेल, जसं जसं आपण जाऊ, आपण सपोर्ट करू, तसं त्यांची टीम वाढेल, तुम्हाला आधार मिळेल आणि तुम्ही स्ट्रॉंग व्हाल. म्हणजे तुमचा हे वाढेल, तुमचे रूट्स वाढतील. म्हणजे एक नुसतं उभं राहण्यापेक्षा पुढचे ते आपण म्हणतो ना ते रूट्स वाढले तर आजूबाजूला परिसर हे होतो ना, तो तयार होतो चांगला. तर ते होण्यासाठी म्हणजे आहे लोक, आपल्या मदतीला येणारी लोक आहेत. आम्हाला मया लिमयांसारखी लोक जे आहेत त्यांच्या मागे असतातच. त्यामुळे ते तर आहेतच सगळेजण. सगळ्यांना होप्स असतात त्यामुळे म्हणजे त्यांनी पहिल्यापासून बघितलेलं आहे, त्यामुळे त्यांना कल्पना आहे की हे कसं उभं राहिले किंवा आता काय चाललंय. हे रेकॉर्ड होतंय. सो खरंच खूप खूप मस्त आपण सगळी गोष्ट ऐकली तुमच्याकडनं. आणि मला खूप वाटतं, म्हणजे मी जेव्हापासून सिपनाबद्दल ऐकलंय, गेलीये, आणि खरंच खूप वाटतं की अशा जागा असल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या तिथे पोचायला अर्धा तास लागतो पुण्यातनं, इतकं जवळ आहे, अगदीच खूप जवळ आहे. आणि इतकं शिकायला मिळू शकतं की कुठल्या तरी म्हणजे मेळघाटला जाण्याचा योग यावाच सगळ्यांना डेफिनेटली. पण तिथे जाण्यासाठी जो वेळ लागतो आणि एफर्ट लागतात, त्याच्याऐवजी जर आपण इथे गेलो आणि इथलं छोटंसं मेळघाट बघितलं तर इट विल बी वंडरफुल आणि आपला थोडासा सपोर्ट मिळेल. आता स्वामी पक्ष्यांसाठी आता यांनी वेगळं उभं केलंय की ज्याच्या याच्यावर पक्षी येऊ शकतील, असं एक वेगळं आता उभं केलेलं, मचान केलेलं आहे की लोकांना एक, म्हणजे आपण जंगलात जेव्हा जातो तर लोक मचानावर जाऊन बसतात ना वाघ वगैरे बघायला, तर त्याचं थोडं झलक आमच्या इथे येऊ शकेल, म्हणजे असं बांधलेलं आहे. राहायला पण येतो तिथे मचानावर, सुरू करायचं, पण झालं त्या सगळ्यांनी तो सपोर्ट पण मिळेल ना, की तिथे थोडस एक राहायची जागा, थोडासा एक्सपिरियन्स साठी. तर हा वेगळा कुठेतरी अनुभव लोकांना मिळू शकेल. प्रयत्न आवडतो. हो बरोबर, ते हा बरोबर आहे.
ते प्रयत्न आम्ही केलेले आहेत. हा. बघूया तू ते सक्सेसफुल होतील नक्कीच. Yes. हम्म. काही नाही चालतं, पार्ट अँड पार्सल. आणि तिथल्या मॉस्किटोजनी डेंग्यू नाही होत. नाही 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 ते ऑक्सिजनवर जगलेले आहेत हो. तिकडच्या त्यामुळे हो, तर असं म्हणजे माझे प्रश्न ऍक्च्युली मी आता राहिलेच. थांबवते. नाही मी आता थांबवते कारण आपल्या सगळ्यांना काही ना काहीतरी प्रश्न असतील, तर आपण ते प्रश्न आधी विचारूयात. म्हणजे त्यांना थोडं फक्त ऍड करत असेल. प्रमोद नागोदरे होते माझे अगदी जुने मित्र होते. त्याच मी नवीन होतो फॉरेस्ट मध्ये, मी DF होतो साताऱ्याला. इंडस्ट्रियलिस्ट माणूस आहे आणि फॉरेस्ट मध्ये एवढा इंटरेस्ट होतो, स्वतः जातो, स्वतः हिंडतो. त्याचं पण फार कौतुक असायचं त्यांचं. आणि आमच्याकडे पोस्ट असायची त्यानंतर ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन, जे थोडे इन्फ्लुएन्शियल माणसं आहेत की जे समाजामध्ये फॉरेस्ट सांगू शकतील, तसे प्रमोद नाडकर होते. आणि आमचे एक सिनियर ऑफिसर ज्याचे नाव आहे माधव गोपटे, त्यांचे ते अगदी जवळचे मित्र होते. त्यामुळे खूप गोष्टी केलेल्या आहेत. सिपना तुम्ही जे म्हणलं ते आपण कोरकू लोक सागवानाला सिपना म्हणतात. बरोबर आहे. त्याच्यावर नदीचं नाव सिपना का मेळघाट हे सगळं जे आहे ते सागवानाचं सागवानाचं जंगल आहे. हिमालयामध्ये सिपना. आणि तुम्ही जे सांगितलं की तुम्ही गेला त्या जंगलात गेल्यानंतर तुम्हाला 2 मिनिटं आठवण झाली पक्षांसाठी, खरोखर मी पण अनुभवलेलं आहे. हा. एक जॅपनीज टर्म आहे ज्याला म्हणतात शिनरिन योग, Yeah. फॉरेस्ट बाथिंग. तर ज्यांना फॉरेस्ट जायचं फॉरेस्ट बाथिंग ते सगळं जाणवतं. निलांबूर मध्ये 1840 साली वगैरे काही प्लांटेशन सागवानाची केली गेली. बरोबर. पहिल्यांदा एक सब कलेक्टर होता त्याचा होता छाटू मेनन आणि त्याच्यावरचा बॉस होता ब्राऊन. तर त्यांनी पहिल्यांदा कमर्शियल प्लांटेशन सागवान आणि ही सगळी सागवान केली. 7-8 वर्षानंतर तिथल्या डासांच्या मुलाला मलेरिया झाला ब्राऊनला. म्हणजे अशी स्टेज आली की त्याला बोटीनं पाठवायचं ठरवलं. बरोबर. तर त्यावेळेस तो असं म्हणाला की आता तुम्ही मला इंग्लंडला जर पाठवलं तर मला 2 महिने लागतील जायला. तर मला माहिती मी काय जगणार नाही. त्यापेक्षा मी जे प्लांटेशन केलेलं आहे तिथंच मला बोला आणि माझ्या टूम्बस्टोन तुम्ही लावा, जो इपिटा त्याचं वाक्य आहे की तुम्ही जर मला बघायला येणार असाल तर या टूम्बस्टोन कडे बघू नका, तुम्ही आकाशाकडे बघा. जाणारी झाडं आहेत त्याच्यात मी तुम्हाला बघतो आहे. कारण आम्ही सगळे फॉरेस्टचे ट्रेनिंग गेलेले अधिकारी एकदा तरी मक्का मदिना समजून तर निलांबूरला जातो. मला खात्री सेम थिंग प्रमोदच्या बाबतीत तुम्हाला ते जाणवतोच. म्हणजे असं आपण म्हणतो ना तिथं प्रमोदचं वास्तव्य आहे. ही जागा तुम्हाला सगळे बिल्डर, बदमाश, सरकारी अधिकारी या सगळ्यांच्या ती वाचवायची आणि करतील लोक मदत आणि करतात अशा बाबतीमध्ये. फक्त कसं तुम्हाला जास्त घ्यायला लागतील कारण का सहानुभूती दाखवणारे खूप असतात पूर्णपणे मिळत. आम्ही त्यांना जसं ठेवलेलं आहे तसे काही आपल्याला लोकांना तिथं बोलवता येईल, लोक येतील, लोकांना आवडेल. एकदा पावसाळा सुरू झाला की आम्ही तुम्हाला सगळ्या करता येईल. आपण एक ठरवूया. असाच एक कट्टा तुम्हाला आपल्याला महिन्यात एकदा घेते लोक आवडील. हा तरी हरकत नाही. खरं कट्टा जरी तुम्ही लोकांनी घेतला तिथे तरी हरकत नाही. प्लॅन करू सिमेंट कॉन्क्रीटचं मचाण आपल्याला बांधता येईल. त्याच्यामध्ये 2 ते 3 लोक राहू शकतील आणि मग तुम्हाला ती राहायची व्यवस्था तिथे करता येईल. या आणि जंगलाचा आनंद. बरोबर. कारण अशी खूप कम्युनिटी आहे लोकांना जंगलात सिमेंटच्या फिरायचा. बरोबर. विकेंडला का विना लोक तिथे येऊ शकते. छान करतात. मला तेच वाटतंय प्रमोदची आठवण जी राहील बरोबर आहे ती त्याच्यावरच राहील. काय म्हणणार नक्की नक्कीच. अगदीच वादळी मी तुम्हाला जे सांगितलं की याची जी घटना होती मला एकदा कारण का संजय लिमे माझ्या जवळचा मित्र होता साताऱ्याचा. मला फार माग लागला होता म्हणजे माझं फायदा असून तू प्रभूंना सांगू नको, मी बघतो काय करायचं. पण मला वाटतं ते काही घटना करायच्या असतात, काही लोकांना राहायचं असतं आणि असेंब्ली सेशन जे होतं त्या सेशन मध्ये साताऱ्यात. आणि अशीच घटना परत एकदा आपल्याकडे घडली होती 2004 किंवा 5 ला आपल्याकडे जे झालं ना मुंबईचं मुंबईचं ते झालं त्यावेळेला. त्यावेळी सुद्धा ही अशीच एक घटना माझ्या आयुष्यात 26 जुलैची घटना आहे ती. मी अडकलेली. खूप जण अडकले. बरोबर. 25 तारखेला मला मुंबईला जायचं होतं मीटिंगसाठी. माझी छोटी मुलगी एक येतकी तिची तब्येत ठीक नव्हती. मला रोहिणी म्हणाले 1 दिवस फॉरेस्टचं काम टाळ नको जाऊ म्हणून आणि मी गेलो नाही त्या आधी. बरोबर. 26 ला असं काही काय काय असतात ते तर आहे. झाडात आपल्या बरोबर. पण आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं म्हणजे एक इंजिनियर ज्यांनी 2 कारखाने उभे केले पण हे जे नॉलेज होतं म्हणजे झाडांबद्दल बोटॅनिकल नेम्स त्यांना एकूण 1 झाडांची नावं माहिती होती. म्हणजे ही घटना घडल्यानंतर
फॉरेस्ट ऑफिसर ठोसरे होते बघा. हो, तर त्यांचा मला फोन आला की वहिनी मला आज प्रमोदची इतकी आठवण येते की या झाडांची नावं आम्हाला माहिती नाही पण ती त्याला नक्कीच माहिती असणार. सोबत बरेचसे इतकं अधिकारी हा त्यांना नावं विचारून मग लिहायचं ते इतकं म्हणजे त्यांचं नॉलेज होतं त्याचं. हा आणि सांगायचे सांगायचे. सांगू नका. बरोबर. हा तेच. त्यामुळे म्हणजे फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा त्यांना शेवटी असं म्हणायचे. इतकी वेळ आणली होती त्यांनी. म्हणजे सगळं त्यांनी त्यांचंच शिकले. फोटोग्राफी त्यांचे ते शिकले, नॉलेज हेच त्यांचे शिकले. एवढं मोठं जंगल उभं करणं सोपं नव्हतं ते. आणि कष्टाळ म्हणजे आपण म्हणतो ना की शून्यातनं उभा राहिलेलाच माणूस होता. म्हणजे कोणाचीही आम्हाला मदत म्हणजे पैशाची दोन्हीकडनं नव्हती. कॅलेंडर तरी सुंदर पाठवायचे. हो दरवर्षी मस्त कॅलेंडर केलं होतं. प्राणी म्हणजे- पक्षी सुद्धा त्यांचे फोटो असायचे. त्यांचे. सुंदर कॅलेंडर असायचं. अगदी म्हणजे जायच्या आधी आपण म्हणतो दिवाळीमध्ये फॉरेस्टनीच एक एक्झिबिशन बालगंधर्वला भरलं होतं. पूर्ण यांचे फोटोग्राफ्स तिथे लावलेले होते त्यावेळेला. तिथे 2004च्या दिवाळीमध्ये लावलं होतं ते. Wow. Amazing. म्हणजे म्हणून मग तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून असं त्रास नाही झाला का काय? नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटचा काही त्रास नाही, तसा काही त्रास नाही आता. म्हणजे लोकांशी यांचे संबंध पण कदाचित चांगलेच होते म्हणून हे असेल. कारण आता ते इम्प्रेस गार्डन मध्ये सुद्धा हो. बांधकाम करायला निघाले. हो आता चालू झालेलं आहे इम्प्रेस मध्ये. सह्याद्री जंगल जाळून टाकलं. हो. तो आसाममधला येदू जाधव का कोणतो आहे त्याचं जंगल जाळून टाकलं. हो ना, हे नाही मुद्दामून करतात ते काहीतरी. म्हणजे मध्ये तर आपण मला वाटतं सयाजी शिंदेनी जे हे केलं होतं तिथे पण काहीतरी प्रॉब्लेम आला होता त्यांचा. आग लावली होती. आग लावतात. हो लावतात. अनकंट्रोल असते. बऱ्याचदा काय होतं 90% केसेस मध्ये त्या लोकांना पण माहित नसतं की आपण किती मोठा अपराध करतोय. हा जाड रेषा काढत नाही, आग लावतात निघून जातात, ते पेटत जातं. म्हणजे 90% लोकांना माहित नसतं. 10% मात्र डेलिबरेटली करतात आणि जागेवर हा. डोळा लोकांचा असतो तेव्हा मात्र आपली न चुकतात. बरोबर. मला जे चॅलेंज आहे ते सगळ्यात मोठं ते चॅलेंज. आता तुम्ही जर कुठे पुण्याला जा, हा. मुंबईच्या रस्त्यावर आता संध्याचं फिरा. मी तर एक रिटायर्ड असतो तरी मला संध्या फिरायलाच भीती वाटते. हो बरोबर. अजूनही मला फोन येतात सर इकडं आग लागली आहे, तिकडं हा. आग लागली आहे. बघता होतं आणि ना. सगळं हे लोकांनी पेटवलेलं आहे. एकही आग आपल्याकडे नॅचरल नाही. नॅचरल नाहीच आहे. नाही नाही. आणि दुर्दैव असे की आम्हाला कोणच सापडत नाही ज्यानं आग लावली होतं. प्रत्येक माणूस याला जवळपास असतो. त्यामुळे शेजारचं नाव कोण सांगत नाही सांगत. आणि सगळे पॉलिटिशियन्स असतात हो. त्यांना नक्की पुरावा असं पकडायचं नाही कोणाला. नाही. तो एक मोठी अडचण असते. आणि काय असतं गावकरी एकमेकांना जवळ आलेले असतात, त्याला सांभाळून असं घेतात. सांभाळून घेतात त्यांना ते. एका साईडला म्हणतात तुमच्या हा. इथे सांभाळून हा. मदत करतो. पण दुसऱ्या साईडला गावात राहायचंय लोकांना. म्हणून मग ते आता एवढी एनकरेजमेंट चालू पण गावकरी मला म्हणतात की आम्ही गावातले आहोत, आम्ही आम्हाला माहिती तुम्ही छान आहात, चांगले आहात, पण आम्ही काहीच करू शकत नाही असं पण होतंय आता. म्हणून सह्याद्री शिंदेचं झालं ते आपण इमिजिएटली आफ्टर तपोवन. हो. सो मी फक्त एक रिक्वेस्ट करते की आपण इंस्टाग्राम आणि याच्यावर काही प्रश्न नसतील तर आपण तो बंद करू, म्हणजे आपलं मग एक जरा इन्फॉर्मल छान डिस्कशन होईल. पण थँक्यू व्हेरी मच सगळे तुम्ही इथे आलेला आहात आणि आपण अजून थोडा वेळ गप्पा मारणार आहोत. बट जे लोक इंस्टाग्राम आणि युट्यूब वरती आम्ही मुद्दाम हे लाईव्ह रेकॉर्ड केलं की सगळ्यांना स्टोरी कळावी सिपनाची काकूंची. त्यामुळे सगळ्यांना प्लीज विजिट सिपना. इट इज अ ब्युटिफुल प्लेस. आता मला जे कळलंय दॅट देर आर टू मेनी न्यू थिंग्स दॅट हॅव हॅपन्ड, सो विजिट इज ड्यू. So please definitely visit, and we will also try to see something that we can do with Recharkha's community at Sipna again. So let's stay tuned for it. Thank you very much. आणि सर्वात तुझे पहिले सर्वात आभार आहेत. चरखावाल्यांनी मला एवढा सपोर्ट केलेला आहे त्यामुळे. नाही आम्हाला आवडतं कॉन्झर्वेशन, म्हणजे कचरा एक भाग झाला पण बाकी सगळं पण जास्त खूप महत्वाचं आहे. तू तर एवढं मोठं काम करतेच त्यामुळे तसं काय. तर आपण थँक्यू व्हेरी मच. आणि हे मी दोन्ही हँडल्स वरती पोस्ट करणार आहे, आपल्या आणि विचारकाच्या आणि सपनाच्या.